गाजराच्या हलव्याचे तर बरेच दिवाने आहेत. म्हणजे सगळ्यांनाच गाजराचा हलवा आवडतो. पण मी तुम्हाला सांगते, मी भोपळ्याचा हलवा बनवते आणि तो इतका उत्कृष्ट होतो ना, अगदी गाजराचा हलवा जसा सगळ्यांना आवडतो ना, तसा तुम्ही हा करून बघितलात ना, हा सुद्धा सगळ्यांना आवडेल. चला मी तुम्हाला प्रोसेस सांगते. सगळ्यात आधी दुधी भोपळा धुवून त्याची सालं काढून घ्या. मधला जो गाभा असतो ना, तो वेगळा करून घ्यायचा. कारण त्या बिया थोड्याशा तुरट असतात, त्याच्यामुळे त्या सेपरेट करून घ्यायच्या. चांगला भोपळा किसून घ्यायचा आणि तुपामध्ये परतून घ्यायचा. 1 ते 1.5 चमचेच तूप लागणार आहे ह्याला. अजिबातसुद्धा जास्त तूप लागणार नाही आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा. आता कोणतासुद्धा गोडाचा पदार्थ करायचा म्हटल्यानंतर त्याला लागतात पेशन्स. कारण ही खूप स्लो प्रोसेस असते आणि स्लो प्रोसेसनीच अन्न खूप उत्तम शिजतं आणि त्याला चवसुद्धा निराळीच येते. तसंच प्रत्येक गोडाच्या पदार्थाचं असतं. आता मी इथे ना खवा स्किप केला होता आणि दुधावरची जी थिक साई असते ना, ती घेतली होती. ती छान याच्यामध्ये परतून घेतली आणि 1.5 ते 2 कप दुधामध्ये पुन्हा तो भोपळा मिक्स करून घेतला. आता बघा तुम्ही, सगळ्यात आधी तर तुम्हाला आहे ना भोपळा आधी छान परतावा लागेल 5 मिनिटं. नंतर दूध टाकल्यानंतर संपूर्ण दूध आटेपर्यंत फुल गॅसच ठेवायचा आणि ते दूध आटवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी साखर पेरायची. जशी आपण गाजराच्या हलव्याला पेरतो तशी. आणि मग ऑब्व्हियस आहे की साखरेला पाणी सुटणार. मग साखरेच्या पाण्यामध्येच ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं. आता बघा पूर्ण साखरेचं पाणी आटून गेलं आहे. अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 1 चमचा वेलची पूड टाकली होती मी. ड्रायफ्रुट्स तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला कसे आवडतात ते. आणि बघा 1.5 चमचे तुपामध्ये फक्त कसा तुप्पट असा हा भोपळ्याचा हलवा तयार झाला आहे. खूप उत्कृष्ट लागतो. बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.